मी तिला म्हणालो, राणी खालच्या खोलीत जाऊया, इथे सगळेजण झोपले आहेत. आम्ही खालच्या खोलीत गेलो. खालच्या खोलीचा दरवाजा बंद करताच मग ती म्हणाली, राजा आपल्याला असं कोणी पाहिलं तर काय म्हणेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं RK मराठी स्टोरी या चॅनेलवर. आजची कथा खूप तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि कथा सांगायला मी सुरुवात करतो. माझं नाव अर्जुन आहे. मी 25 वर्षाचा आहे. ही स्टोरी त्यावेळेची आहे जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या गावी गेलो होतो. त्याचवेळी माझ्या 12वीचा निकाल लागला. त्यावेळी माझी मैत्रीण नव्हती. तेवढ्यात त्या वर्षी 12वीची परीक्षा देणारी माझ्या घराशेजारी एक मुलगी माझ्याकडे आली. तिचे नाव रितिका होते. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू माझा रिझल्ट बघतोस का? माझ्याकडे मोबाईल नाही आहे. त्या काळी आमच्या गावात स्क्रीन टच मोबाईल कमी होते. तिने आपला रोल नंबर दिला. मी जेव्हा तिचा निकाल पाहिला तेव्हा ती नापास झाली होती. मग मी तिला म्हणालो, तू नापास झाली आहेस रितिका. हे ऐकून ती रडू लागली. मी तिचे अश्रू पुसले आणि तिला शांत केले. थोड्या वेळाने ती मला म्हणाली, आता मी काय करू? मी म्हणालो, पुन्हा अभ्यास कर. ती म्हणाली, एकेकाळी माझ्या घरच्यांकडे मला शिकवायला पैसेही नव्हते. आता मी अभ्यास कसा करणार? मी तिला धीर दिला आणि म्हणालो, बरं पैशाची तू काळजी करू नकोस. तू माझ्याकडून पैसे घे. हे ऐकून ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुला माझी मदत का करायची आहे? मी तिला म्हणालो, मी कुणालाही दुःखी पाहू शकत नाही आणि तू माझ्यासमोर उदास आहेस. ती म्हणाली, ठीक आहे, मी विचार करून तुम्हाला सांगते. मी तिचा मोबाईल नंबर घेतला आणि मिस कॉल केला. काही दिवसांनी तिचा फोन आला. ती म्हणाली, मी आता शिकणार नाही. मी तिला विचारलं का? ती म्हणाली, मला आता शिकावं असं वाटत नाही. मी म्हणालो, तू शिकावं अशी माझी इच्छा होती. हळूहळू आम्ही रोज बोलू लागलो. जवळपास वर्षभर हे संभाषण चाललं आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. ती मला राजा म्हणायची आणि मी तिला राणी म्हणायचो. कधी ती मला जानू म्हणायची आणि मी तिला जान म्हणायचो. काही दिवसांनी मी गावी गेल्यावर मी तिच्या घरी गेलो होतो. तिच्या घरात आई वडील, 2 भाऊ आणि 2 बहिणी असा तिचा परिवार आहे. संधी मिळताच मी तिच्या घरी जाऊन विचारपूस केली तर ती कामाला गेली होती. संध्याकाळ झाली की ती संधी बघून माझ्याकडे आली. ती येताच म्हणाली, राजा तू गच्चीवर झोप. मी म्हणालो, ठीक आहे राणी. मग रात्री 9 वाजता लाईट गेली आणि मला संधी मिळाली. घरातील सर्व सदस्य झोपले होते पण आम्ही दोघेही झोपलो नव्हतो. आमचं घर शेजारीच होतं म्हणून मी तिच्या छतावर चलत गेलो. ती तिथे खाट टाकून झोपली होती. ती रागावली म्हणून माझ्याशी बोलू इच्छित नव्हती. तेवढ्यात मी तिला सॉरी जानू म्हणालो. पण मी काय सांगू? तिला सांगितलं, आईबाबांनी मला खोलीत झोपायला सांगितलं होतं. मग मी काय करणार? थोडा वेळ समजावल्यानंतर तिने होकार दिला. मग मी तिला म्हणालो, मी माझी खाट इथे घेऊन येतो. मी खाट घेतली आणि छतावर आलो आणि माझी खाट ठेवून दिली. मग आम्ही दोघं आपापल्या खाटावर झोपलो. थोड्या वेळाने तिने आजूबाजूला पाहिलं आणि जेव्हा तिला समाधान वाटलं की सगळे झोपले आहेत आणि कसलाही धोका नाही, मग ती तिची खाट सोडून माझ्या खाटेवर आली. मी तिला म्हणालो, राणी खाली खोलीत ये, सगळे इथे झोपले आहेत. आम्ही खालच्या खोलीत गेलो. तिने खालच्या खोलीचा दरवाजा बंद केला. मग ती म्हणाली, राजा माझ्या शेतात नांगर कधी मारणार आहेस? असं म्हणल्यास मी माझ्या कामाला लागलो. ती हात जोडून म्हणाली, राजा मला 5 मिनटं सोड, मी परत येईन. मला वाटले की जर ती घाबरली आणि परत आली नाही तर मी असाच राहील. मग मी थोडा वेळ शांत झालो. थोड्या वेळाने तिला थोडी विश्रांती मिळाली आणि मी माझे काम सुरू केले. ती रडू लागली. ती म्हणाली, मला आता गोड वाटत आहे. मी म्हणालो, तुला एवढी मजा आली असती हे मला माहिती नव्हतं, नाहीतर मी तुला आधीच फोन केला असता. असे करून 20 मिनिटे निघून गेली. थोड्या वेळाने ती म्हणाली, राजा मला छतावर घेऊन जा, मला उभं राहता येत नाही आहे. मी तिला उचलले आणि घेऊन जाऊ लागलो. मग तिला छतावर आणून खाटेवर झोपवले. मग अचानक लाईट आली आणि ती म्हणाली, प्लीज तू माझ्या शेजारी झोप, तू आता जाऊ नकोस. मी तिच्यावर हात फिरवला आणि म्हणालो, राणी काळजी करू नकोस. असे म्हणून मी माझ्या गच्चीवर आलो आणि खाटेवर झोपलो. मग ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करत आहे. मी उठलो आणि तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, हो पण रात्री कुणी ऐकले तर काय म्हणेल? मी सकाळी उठलो तेव्हा ती खाटेवर पडून होती. मला पाहिल्यावर ती गुड मॉर्निंग राजा, मला खूप वेदना होतात असे म्हणाली.
मी म्हणालो, मी थोड्या वेळाने औषध घेऊन येईन. मी औषध आणले आणि तिला औषध दिले. मग ती मला म्हणाली, राजा तू मला सोडून तर नाहीस ना जाणार? मी म्हणालो, तू वेडी झाली आहेस का? मी तुला का सोडून जाईल? ती म्हणाली, मला तुझ्याबरोबर राहून तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तिला म्हणालो, ठीक आहे. मग मी पुण्याला गेलो. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती फोन करायची तेव्हा मी परत यायचो. आमचं नातं 2 वर्ष चाललं. पण अचानक तिची तब्येत बिघडली. मला कळताच मी ताबडतोब पुण्याहून घरी गेलो. घरी येताच मी तिला भेटायला गेलो. तिला आमच्या जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मी तिथे जाऊन तिच्या घरच्यांना भेटलो. मग त्यांना विचारलं, हे सगळं कसं घडलं? ते म्हणाले, ती काही दिवसापासून आजारी होती आणि आम्हाला काही समजत नव्हते. एके दिवशी अचानक तिची तब्येत बिघडली म्हणून तिला इथे घेऊन आलो. 1 महिना उपचारानंतरही आम्ही तिला वाचवू शकलो नाही आणि तिचा मृत्यू झाला. मित्रांनो, या गोष्टीला 4 वर्ष झाली. मी इतर कोणत्याही मुलीवर प्रेम केले नाही, कारण मला ती खूप आवडली होती. माझं तिच्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम होतं. मला तिची खूप आठवण येते. कधी कधी मला असं वाटतं की ती माझ्या आजूबाजूलाच आहे. पण आता मला वाटतं की मी दुसऱ्या मुलीशी लग्न करायला हवं. कधी कधी मला रात्री 2 वाजेपर्यंत झोप येत नाही आणि मला तिची खूप आठवण येते. मित्रांनो, ही माझ्या मित्रासोबत घडलेली सत्य घटना आहे. मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा, त्याने आता लग्न करायचं की नाही? मित्रांनो, हे चॅनेल नवीन आहे, त्यामुळे तुम्ही या चॅनेलला सपोर्ट कराल ही माझी आशा आहे. तर मित्रांनो, लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा RK मराठी स्टोरी. धन्यवाद.